हिंगोलीमध्ये कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांचे गुरेढोरे हे नदीच्या पलीकडे अडकलेले होते आणि या गुराढोरांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतकरी पुराच्या पाण्यामधनं सकाळी दाखल झालेले होते। सकाळी या जनावरांची सगळी खाद्याची व्यवस्था केली आणि पुन्हा एकदा जीव धोक्यात घालून हे सगळे शेतकरी या ठिकाणी आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या शेतकऱ्यांनी एका भोपळ्याचा आधार घेत या संपूर्ण नदीमधनं प्रवास केलेला आहे। खरं तर जवळपास मागच्या 2 तासापासून हे शेतकरी या ठिकाणी जनावरांचा चारा पाणी करण्यासाठी गेलेले होते। नदीचा प्रवाह अजून देखील सुरू आहे। कालपासून हिंगोलीमध्ये पुराने हाहाकार उडवलेला आहे। कोंडूर गावातली ही परिस्थिती आहे। कळमनुरी तालुक्यातलं कोंडूर नावाचं हे गाव होतं आणि या गावाला पुराचा सर्वाधिक फटका बसलेला आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की या ठिकाणी हे जे शेतकरी आहेत आपण त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूयात की कशा पद्धतीने त्यांनी जनावरं जे आहेत ते उपाशीपोटी होते, त्यांना चारा देण्यासाठी प्रयत्न केलेले होते। किती वाजता गेले शेतामध्ये? 7:30 वाजता। का कशासाठी गेले? पोहून ढोराच्या जनावरांच्या चारा पाण्यासाठी। हो, हे आपण जर पुन्हा कॅमेरामॅनला विनंती करेल की या शेतकऱ्यांनी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जे जनावर आहेत त्यांची या ठिकाणी सोय व्हावी म्हणून हे सगळे भोपळे बांधलेले आहेत। आपण या शेतकऱ्याला बोलूयात, कसं नियोजन केलं तुम्ही तिकडे जाण्याचं? कालपासून कशी परेशानी चालू आहे तुमची? जायत बनले नाही, पाणीत लय झालं। कद्दूच्या मार्गात 4 बांधून लगे हे भोपळे बांधलेले आहेत तुम्ही, परंतु यामुळे काही जीवाला धोका होतो का? नाही। बरं, आता जनावरांची परिस्थिती काय? कालपासून गेलोच नाही आम्ही। काल लय पाणी होतं, गावात पाणी गेलं। हो, हे शेतकरी आहेत आणि त्यांची ही परिस्थिती आहे। खरं तर कोंडूर गावामध्ये अद्यापही प्रशासन पोहोचलेलं नाही आहे, नागरिकांना मदत मिळाली नाही आहे। जवळपास या नदीच्या पुरामुळं 6 ते 7 घरांची गावामध्ये पडझड झालेली आहे। अजूनही कयाधू नदी या ठिकाणी दोन्ही पात्र भरून वाहत आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत। या ठिकाणी गुराढोरांचे प्रचंड हाल आहेत आणि प्रशासनाने आम्हाला मदत करावी अशी मागणी हे शेतकरी करत आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर पुराच्या पाण्याचा फटका या ठिकाणी पशुपालक शेतकरी असतील, त्यासोबतच खरीप हंगामातील शेतकरी असतील, यांना मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे आणि गावकऱ्यांचे देखील या ठिकाणी या पुरामुळे घर पडलेले आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।